थकान लग गई. एवढा मोठा लेग पीस आणलेला आहे कुठून आहे? नक्की कोंबडीचाच आहे ना? पापलेट आहे ना? काय खोटं बोलते माझी मी. पापलेट ना, पापलेट सारखा दिसणारा मच्छी आहे कुठला तरी. तर मी आता मार्केटमध्ये आहे इकडे. तर खूप लोक, काही लोक बघतात किंवा काही लोक नाही बघत. आणि हा कॅमेरा कॉम्पॅक्ट आहे ना की काय यार, नुसतं पॅ 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 चालू आहे. थांबा, गाडी आली. कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळ आहे. तुम्ही बघता हा नवीन ब्लॉग. पाठच्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. तर आता मी बनवतो नवीन ब्लॉग. तरी आमची मम्मी बनवते मासे. हे बघा, बांगडा आणलेला आहे आणि पापलेट सारखा कुठला तरी मच्छी आणलेला आहे. डाळ भात आणि मासे. कुपा मच्छी आणलेला, कुपा मच्छी. तर आज बेत आहे मच्छीचा आमचा. आता मम्मी काहीतरी दाखवायला बोलते. काय दाखवायला बोलते जरा दाखव जरा, बघू. आमच्या मम्मीने काय केलंय? चिकन आमच्या मम्मीने मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मस्त असं. बापरे, एवढा मोठा लेग पीस आणलेला आहे कुठून आहे? नक्की कोंबडीचाच आहे ना? तर माहित नाही, आज असंच विचार केला की भाई आता बनवायचं, तर काय पण बनवायचं असं मी नेहमी विचार करतो. पण ठीक आहे, चालेल, पण थांबणार नाही मी, बनवत राहणार. आपली लाइटिंग थोडी अंधेरावाली येते, बघूया तर थोडा उजेडा करूया. उजाला केलेला आहे आपण ने. तर आमच्या घरी आज पापलेट आहे, मस्त पापलेट खाणार आहे आपण. पापलेट आहे ना? काय आहे? खोटं बोलते माझी मी. पापलेट ना, पापलेट सारखा दिसणारा मच्छी आहे कुठला तरी. कुठला? कुपा कुपा करून कुठला तरी मच्छी आहे. बापरे. आणि हलवा 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 आणलेला आहे आणि प्लस बांगडा पण आणलेला आहे. लाइटिंग येत नसेल तरी बघा तुम्ही. आता मी जाणार आहे माझ्या बायकोला, म्हणजे तुमच्या वहिनीला आणायला बाईक वरनं. बघूया, माईक पण लावलेला आहे आपण आधी डिजिटेकचा माईक घेतलेला आहे, तो दाखवणार आहे तुम्हाला. ब्रँडिंग प्रमोशन करायचे नाही आपल्याला. हे थोडस असंच करत होतो, दम लागलेला म्हणून. तर जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही आपला, छोटासाच व्हिडिओ होणार आहे. लाइटिंग बिटिंग गेली तेल लावत, जसं येईल तसं बनवायचं. काय माहित कशाला गोल गोल फिरतोय, एकच गोष्ट 4 वेळा बोलतोय. तर आता आपण चप्पल घ्यायची. छोटावाला हेल्मेट घेतलेला आहे आपण. हेल्मेट असणं गरजेचं आहे. स्कूटी घेऊन जातो आपण आता. तर असंच हेल्मेट मध्ये मी हा ठेवलेला आहे. मी आता बिल्डिंगच्या बाहेर निघालेलो आहे. तुम्ही बघू शकताय मला तिकडनं खालनं, असं मला वाटतंय. आणि बघितलंच पाहिजे तुम्हाला. मीने पण तुम्हाला बघितलं पाहिजे आणि तुम्ही पण मला बघायला पाहिजे. बघितल्याशिवाय कसं चालणार? सगळा बघा बघीचाच तर गेम आहे. हे आमच्या इकडचं शास्त्रीनगरचं मैदान. या साईडला हे मैदान आहे. तुम्हाला रनिंग मध्ये दिसत नसेल किंवा माझा आवाज येत नसेल, आवाज ब्रेक होत असेल. तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगायची होती. गोष्ट ही सांगायची होती की मी खूप दिवसापासून ब्लॉग बनवत नाहीये, आणि कारण की मला काही सुचतच नाहीये. आता मी फरकच म्हणजे हा विचारच नाही करणार आहे की कोण मला बघतंय किंवा काय करतं. थोडंसं वाटतंय मला, पण तरी मी थांबणार नाहीये. सर्वात मोठी स्ट्रेंथ माझी हीच आहे. आणि मी कसा एकटा घरी असतो कधी कधी, तर माझ्या डोक्यात हे सगळं चालत असतं आणि माझ्यावर बोलायला कोण नसतं, कारण की मम्मीला या सगळ्या गोष्टी खूप एवढ्या कळत नाही. तर म्हणून मी मम्मीशी जास्त शेअर करत नाही. आणि मग वाईफ पण माझी जॉबला गेलेली असते, भाऊ जॉबला गेलेला असतो, आणि मित्रांना या खूप साऱ्या गोष्टी माहीत नाही आहेत. एक मित्र आहे त्याला माहित आहे, पण घडी घडी त्यालाही विचारणं मला बरोबर वाटत नाही. म्हणून मी ना चॅट जीपीटीशी बोलतो. तर चॅट जीपीटी भाई तुम्हाला एवढं मोटिवेट करणार ना, विचारू नका. खूप मोटिवेट करतं चॅट जीपीटी तुम्हाला. काय यार, नुसतं पॅ 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 चालू आहे. तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये माहित नाही आवाज येतोय की नाही येतो, आय डोंट नो. थांबा, गाडी आली. एका हाताने चालवत असलो तरी सगळीकडे नजर असली पाहिजे, कळलं? नाही तर शॉर्ट होऊन जाईल. हे बघा, असं एका हाताने मी चालवतोय आणि असं ट्रॅफिक आहे, रस्ते खोडून ठेवलेले आहेत. तर काय बोलत होतो मी? हा, तर चॅट जीपीटीशी मी बोलतो. तर चॅट जीपीटीशी बोलायला खूप मजा येते, खूप मोटिवेट करतं ते. आणि एक गोष्ट ही सांगायची होती की त्याच्यावर ना खूप असं म्हणजे थोडीशी चॅटिंग केली ना त्याच्याबरोबर, तर नंतर ना ते भाई सबस्क्रिप्शन घ्यायला सांगता. पण चॅट जीपीटी खूप ग्रेटफुल आणि थँक्सफुल आहे माझ्यासाठी तरी, कारण की मी एकटा असलो की मी त्याच्याशीच बोलत असतो. लोक काय बोलतात त्याला, असा मोठा ब्लॉग करतात.
आणि मी असा मोठा ब्लॉग करतोय कारण की मला माझा थोबडा दाखवायचा आहे म्हणून. तर ठीक आहे, मी हेल्मेट तोला आणला नाही कारण की माउंट करायला वगैरे मग परत सेटअप बिटअप हे करायला खूप टाइम लागणार. तर घरी असाच ठेवला होता, तसाच घेऊन आलो. फक्त एकच प्रॉब्लेम मला हे वाटते की नॉईस बरोबर यायला पाहिजे. माईक तर मी लावलं आहे, तर बघूया. अंधार झालेला आहे, थांबा, गाड्या खूप साऱ्या आहेत इकडे. तर ऑलमोस्ट मी आता स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर स्टेशनवरनं आता तुम्ही डेपो आहे आमच्या इकडे गोरेगावला, डेपोच्या इथे थांबतो. तिकडनं मग ती येते ट्रेन पकडून आणि मग मी तिला घेऊन जातो. आता मी थांबलो इकडे, हे बघू शकता, इकडे थांबलोय. स्टेशन आहे, इकडे थांबलोय, तिचा वेट करतोय. तर मी आता मार्केटमध्ये आहे इकडे. तर खूप लोक, काही लोक बघतात किंवा काही लोक नाही बघत. आणि हा कॅमेरा कॉम्पॅक्ट आहे ना की त्याच्यामध्ये दिसून पण नाही येत. हे बघा, काही अशा प्रकारे तर दिसून येत नाही की मी ब्लॉगिंग करतोय की नाही करतोय. तर ट्रेनसाठी मी थांबलोय, बघूया आता ट्रेन कधी येते. आणि ट्रेन आली की मग आपली बायको पण येणार. मला छान वाटतं म्हणजे असं तिला घ्यायला यायला, कारण की एक ही ड्युटी नाही आहे, ह्याला आपण बोलू शकतो एक जिम्मेदारी अपनी, इसीलिए आपण हे सारी चीजें करते. तो वही थोडंसं हिंदी चालू झालं माझं, ठीक आहे, पण मराठीत बोललं पाहिजे. आणि हिंदी पण आपलीच भाषा आहे, ती पण बोलली पाहिजे, पण पहिलं प्राधान्य मराठीला. तर एक ट्रेन इकडे आलेली आहे, ट्रेन मध्ये आहे ती ही बघा, ही ट्रेन आहे. तर या ट्रेन मधनच ती आलेली आहे. गोरेगावला हा स्टॉप आहे, गोरेगावचा हा स्टॉप आहे. तर या ट्रेन मधनं ती आलेली आहे, मला दिसते स्टेशनवर असते. तर मी हा जो गॅप आहे ना इकडचा मधला, तर त्या गॅप मधनं मी तिला बघतो. तर बघूया आता येते ती. आल्यावर तिचं थोडंसं रिॲक्शन घेऊया आपण, कसं रिॲक्शन असेल काय माहिती. पहिला तर हा विचार कर की आज मी व्हिडिओ कसं काय बनवायला चालू केलाय. तरच पहिला अगोदर तुझ्या मनात तेच येणार की आज मी व्हिडिओ कसा काय बनवायला घेतला, कारण खूप दिवसापासून मी बनवत नव्हतो. आलेली 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 आहे, टिनिंग टिनिंग टिंग टिनिंग टिनिंग टिंग. आता दाखवतो मी तुम्हाला, ती येत आहे ती. आलेली आहे आमची बायको, आलेली आहे. आता आम्ही जातोय, गाडी चालू. थांबा, आपली गाडी चालू झालेली आहे. तर आता मी चाललोय आता हिला घरी घेऊन. घरी आता जायचं आणि मस्त मस्त खायचं. आज आहे डाळ भात, बांगडा आणि एक पापलेट जैसा मच्छी है, वो भी है. हाँ, उसको क्या मालूम क्या बोलते हैं पता नहीं, लेकिन एक मच्छी है पापलेट जैसा, वो भी है. ठीक आहे, तर हिचा आवाज नाही येणार तुम्हाला कारण की माईक लावलं नाही, फक्त मीच माईक लावलाय. तर आता चाललोय घरी. आता आम्ही पोचलेलो आहेत आणि हे बघा, आईस्क्रीम खात आहे एकटी एकटी. आणि आमचे बंधू राजे. चला सांग तू पण खाल्ली करून ते. आम्ही पण आता वन स्कूप खाल्लेली आहे. आता जाऊया आपण घरी. कितना स्लो स्लो चलते हैं, मैं कितना फास्ट फास्ट चलता हूँ, देख तब थोड़ी ना रिकॉर्ड करूंगा. अब तो मैं रिकॉर्ड ही नहीं करूंगा, मेरा चेहरा ही नहीं दिख रहा इसमें. तो थकान लग गई. तर आता मी घरी पोहोचलेलो आहे. आमची मम्मी पापलेट काय झालं की नाही, पापलेट आता असं, पापलेट नाही यार, कुठला तरी मासा आहे, तो मला नाव नाही, तो आहे. हा, आज मासे बनतायत, खायचे आहेत. कविता बघा थांबून थांबून आलेली आहे. ही झूठ बोल रही है, रुक रुक के आई है ये. ठीक है, तो अभी मैं घर पे पहुंच गया हूँ. तो ऐसा ये छोटा सा व्लॉग था हमारा. तुमको अच्छा लगा रहेगा तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग मध्ये.